वाशिममध्ये मातंग समाजाच्या वतीने अबकड उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी आज भव्य आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हजारो समाज बांधव रस्त्यावर उतरले. महिला, युवक आणि विविध संघटनांचा मोठा सहभाग या मोर्चात पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झाला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अबकड उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी केली. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. मोर्चा उपवर्गीकरणाची ही लढाई काही आजची लढाई नाहीये. ही लढाई जवळजवळ 40 वर्ष झाले. 1980 पासूनची ही लढाई आहे आणि जवळजवळ 1980लाच या समाजाला किंवा उपेक्षित वंचित समाजाला त्याचा जो काही न्याय हक्क आहे किंवा त्याचं जे प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व कमी आहे हे तेव्हाच कळालं. परंतु काय झालंय, न्यायालयीन निर्णय असेल किंवा भारतीय राज्यघटना असेल, बऱ्याच काही तरतुदीचा अभाव असल्यामुळे हा विषय आणि तसे समाजाचे जे नेते येतं ते लढतच होते. सन्माननीय गोखले साहेब असतील, कांबळे साहेब असतील, ही मंडळी लढतच होती. परंतु आता या 2022 मध्ये हा समाज, सर्व संघटना, सर्व राजकीय पक्ष सगळे मतभेद विसरून एका प्लॅटफॉर्म आले आणि सकल मातंग समाज या बॅनर खाली त्यांनी जवाबदो आंदोलन केलं, दवंडी आंदोलन भर पावसामध्ये केलं, जनाक्रोश आंदोलन केलं आणि याच्या माध्यमातून समाजाच्या ज्या व्यथा आहेत त्या माननीय शासनांकडे त्या सबमिट केल्यात, म्हणजे सांगितल्यात. शासनाने सुद्धा या समाजाच्या मानसिकतेची दखल घेतली, आंदोलनाची दखल घेतली, या सगळ्या गोष्टीची दखल घेतली. या दखल घेऊन पहिलं उपवर्गीकरण शासनाने बार्टीतून आरटी वेगळी केली. हां, त्या अगोदर एक उपवर्गीकरण झालं होतं. महात्मा ज्योतिबा फुले महामंडळातून अण्णाभाऊ साठे महामंडळ वेगळं झालं होतं. म्हणजे 2 उपवर्गीय ऑलरेडी झालेलेच होतं. आता 13% आरक्षणाचा विषय येतो. 13% आरक्षण हा भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षित वंचित समाजांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांना त्या समाजाला विशेष प्राधान्य देण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली. पण सर एक प्रश्न मधातच तुमचा शब्द तोडते आणि मला सांगा की आरक्षण 13% आहे. मग त्यापैकी तुम्हाला किती टक्के आरक्षण पाहिजे? नाही, टक्केवारीचं कसं असतं मॅडम, टक्केवारी ही तुम्हाला काय लोकसंख्येवर अवलंबून नाही. 1 ऑगस्ट 2024चा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली सामाजिक न्यायाची व्याख्या आहे, हे लक्षात घ्या. तो निर्णय जर प्रामाणिकपणे पत्रकार बांधू किंवा कोणी वेल एज्युकेटेड व्यक्तीने तो वाचला तर त्याच्यामध्ये लोकसंख्या हा कुठेही उल्लेख येत नाही. तिथे येतो प्रतिनिधित्वाचा उल्लेख, तिथे येतो मागासलेपणाचा, शैक्षणिक मागासलेपणाचा उल्लेख, तिथे येतो तुमच्या सामाजिक मागासलेपणाचा उल्लेख. आणि आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावरच अवलंबून असतं, लोकसंख्येवर नाही. म्हणून जसं आता 6 राज्याचं उपवर्गीकरण झालंय, लक्षात घ्या. हरियाणा पंजाबचं झालं, त्यानंतर तिकडे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं झालं आणि तामिळनाडूचं झालेलं आहे. याचा इतिहास खूप मोठा आहे, ते सांगत बसलो तर बराच वेळ लागणार आहे आपल्याला. परंतु तिथं सुद्धा त्यांनी अ गटाला तेलंगणामध्ये अ गटाला 0.5% लोकसंख्येला 1% आरक्षण दिलं, हे लक्षात घ्या. आणि ज्या समाजाची लोकसंख्या जास्त असते तिथं त्याला कुठंतरी 1-4 पावलं मागे येऊन थोडंसं पर्सेंटेज सोडावं लागतं. आणि हे का आता मातंग समाज ही का मागणी करतो? मातंग समाजालाच का गरज आहे? मातंग समाज हा जवळजवळ मी सांगतो 57 जातींची लढाई लढते, 58 जातीची लढाई लढते, इतका मातंग समाज लढते. तुम्ही जर त्याचा डाटा काढला नोकरीमधला, आता काही डाटा जर तुम्हाला साधा मंत्रालयातला सांगितला तरी सुद्धा तुम्ही चकित होसाल. म्हणजे मातंग समाजाचे 2006 मध्ये 26 कर्मचारी होते, आज 25 आहे मॅडम, 19 कर्मचारी. म्हणजे कर्मचारी वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? इतर समाजाचे कर्मचारी त्यांच्या मिळणाऱ्या लोकसंख्येपेक्षा सुद्धा जास्त येतं, कितीतरी पटीने जास्त आहे. ठीक आहे, ते त्यांनी काही हिसकून घेतलेलं नाही, त्यांनी त्यांच्या व्यवस्थित म्हणजे एज्युकेशननी बाबासाहेबांचा वारसा पुढे नेऊन किंवा त्यांनी घेतलेलं आहे. परंतु काय झालं मॅडम, या समाज जो आहे ना, या समाजाला 1952 पर्यंत कुठंच काय मिळालं, हा गुन्हेगारी जमातीत होता. लक्षात घ्या, अनुसूचित म्हणजे जमातीमध्ये हा समाज होता. म्हणजे त्याला बघा, तुम्ही विचार करू शकता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच विचार करा. बाबासाहेबांचे जे वडील होते ते सैन्यामध्ये होते. तुम्ही त्या काळात कोणत्याही एका मातंग समाजाचं नाव दाखवा की तो इंग्रजाच्या सैन्यात कोणी अधिकारी होता म्हणून, एक एक फक्त कुठेही काढा, तो नव्हता. आणि काय झालं, या समाजाला गुन्हेगारी जमातीत पारदी किंवा रामोशीच्या आईच्या गटात टाकल्यामुळं एक तर यांना गावगाड्यातूनच एक तर गावगाड्याची कामं, दुसरी गोष्ट इंग्रजही जवळ करत नव्हता, म्हणजे रोजीरोटीचाही प्रश्न. त्याच्यानंतर त्याला गुन्हेगारी टाकल्यामुळे लेकरा बाळा असे काही गुन्हेगार होते मॅडम समाजात, 3 वेळची हजेरी त्याला द्यावा लागत होती. त्यांचे आई वडील धरून येत झाले होते, तर ते आई वडील परत आले तर त्यांचे मुलं बाळ हे मृत्यू पाहिलेले, मृत्यू असलेले बघितले. तर हे 52 पर्यंतचे. आता नेमकंच कुठं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं आम्हाला मिळालं 13%. पण काय झालं, हे बांधव ऑलरेडीच
खूप पुढे होते, म्हणजे एज्युकेशनल दृष्ट्या पुढे होते, शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल दृष्ट्या पुढे, सामाजिक दृष्ट्या पुढे होते. काही बांधव हे स्पृश्य समाजासोबत होते. आणि हा जो समाज होता मांगवा मातंग समाज, जेव्हा नवबौद्ध समाजाने पूर्वेश्वर महार समाजाने गावगाडा सोडला तेव्हा मांगाने गावगाडा धरला. म्हणजे विचार करा, मग तेव्हा ते सुधारले, तेव्हा आम्ही कुठं त्या गावगाड्याच्या भरोश्यावर आमची लेकरं बाळं जगत होते, हे लक्षात घ्या. म्हणजे आणि तो असा इतिहास आहे. आणि कुठं आम्हाला 80 पर्यंत तर कळालंच नाही काय असतं, म्हणजे नोकरीचं काय प्रतिनिधित्व काय असतं, सामाजिक न्यायाच्या योजनेचं प्रतिनिधित्व काय म्हणजे असतं, आता तुमच्या लक्षात शिक्षण. येतंय असं म्हणायला हो. हरकत नाही. 80 पासून थोडं थोडं लक्षात येतं, पण आता पुरेपूर लक्षात यायला, आता अभ्यास करायला लागलेत काही लोक, काही टिपिकल लोक करायला लागले, म्हणून कुठं ते समाजाबद्दल विषय गेला. आता हे जेवढी पब्लिक बसलेली यांना सगळ्यांना अबाकडं कळतं, पण अबाकडं नेमकं काय हे नाही कळत. कारण ते इतकी अशिक्षित होतं. तुम्ही बघितले कोणती महिला तर बघा, तिच्या अंगावरची 200 रुपयाच्या वर साडी नाही मॅडम, कोणती अशी मेकअप करून आलेली महिला नाही आमची, किंवा वेल एज्युकेटेड महिला नाही आहे. सगळ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या दिन दलित गरीब महिला आहेत मॅडम. आणि हे सगळं का मागतो आम्ही लेकरा बाळांसाठी, की आम्हाला आज आमचं प्रतिनिधित्व आमच्या हक्काचं आम्हाला हवं आहे. आणि ते मागासलेपणाच्या वाट्यानुसार हवं आहे. तुम्ही जर म्हणसाल आता कसं झालं, वेगवेगळ्या पद्धतीने आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मानच ठेवावा. खरं सांगायचं म्हणजे ना, सध्या उपवर्गीकरणाची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे मॅडम. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याच्या नंतर सन्माननीय या जे सरकार आहे, महायुतीचं सरकार, तिनं आमच्या भावना जपल्यात, आमची मानसिकता त्यांनी विचारात घेतली, आमच्या आंदोलनाची दखल घेतली, आणि त्यांनी न्यायमूर्ती बदर समिती ही स्थापन केली. बदर समितीनं पाहिजे तसा पुरेसा वेळ 1.5 वर्ष घेतला, आणि तो वेळ घेऊन बदर समितीनं आपला अहवाल सन्माननीय मुख्यमंत्र्याकडे सादर केला. तो अहवाल शासनाने स्वीकारला, आणि शासनाने न्यायालयीन बाजू मजबूत व्हावी म्हणून परत त्याच्यावर हरकती सुद्धा मागवल्या सगळ्यांच्या. आता बघा, ईमेलवर हरकती मागितल्या. ज्या समाजाकडे स्मार्टफोन सोडा, साधा 500 रुपयाचा फोन नाही मॅडम, त्याच्याकडनं मेलच्या हरकती मागवल्या सरकारनं. पण ठीक आहे, जाऊ द्या, जेवढ्या गेल्या तेवढ्या गेल्या. आम्ही म्हणलं आम्हाला समर्थनार्थ जेवढ्या गेल्या तेवढ्या गेल्या. आता नक्कीच जो समाज शिक्षित आहे, जो समाज हुशार आहे, जो समाजाने आतापर्यंतचे सगळे बेनिफिट्स घेतलेले आहेत, म्हणजे समाज शिक्षणात तर ऑलरेडी आवरच आहे. शिक्षण बाबासाहेबाचा जिथं फोटो दिसतो डेफिनेटली है ना, ते शिक्षण आम्ही शिकलेत, आमचाही समाज आता शिकतोय. पण काय झालं मॅडम, स्पर्धा करायला तयार नाही हो, स्पर्धा करायला क्षमता नाही हो एवढी. खूप पुढे आहे तो समाज, म्हणजे एवढा पुढे आहे की तो एक तर पोषण आहार पूर्ण आहे. आमचा समाज जे मुलं आहेत सध्या कुपोषित आहेत, ते एक तर मागे 1-2 किलोमीटरला आहेत.